विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करण्याची कुणबी समाज संघर्ष समितीची मागणी। ब्रह्मपुरी देसाईगंज महामार्गावरील नवीन पुलाचे बांधकामामुळे जुने भूतीनाला पूल तोडण्यात आले आहे। यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा ब्रह्मपुरीशी संपर्क तुटला आहे आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे ब्रह्मपुरीकरिता येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे बस सेवा सुरू करण्यात यावे याकरिता कुणबी समाज संघर्ष समितीने उपविभागीय अधिकारी आगार व्यवस्थापक ब्रह्मपुरी यांना निवेदनातून बस सुरू करण्याची मागणी केली। कुणबी समाज संघर्ष समिती ब्रह्मपुरी यांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्काळ बस सेवा उपलब्ध करून द्यावी। त्यांनी निवेदनात म्हटले आहे की बस सेवा तात्काळ उपलब्ध करून न दिल्यास नागरिक आणि विद्यार्थी मोठे आंदोलन उभारतील आणि त्याचे परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल। समितीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनाही निवेदन पाठवले आहे। उपविभागीय अधिकारी 8 ऑगस्टला समितीसोबत भेट घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। वरील निवेदनाच्या माध्यमातून समितीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन तात्काळ बस सेवा पुरवण्याची विनंती केली आहे। जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली नाही तर समिती तीव्र आंदोलन उभारणार आहे, असा इशारा विनोदराव झोडगे पाटील, वासू सौंदरकर, राहुल भोयर, मामाजी वझाडे, कृष्णा शहारे, नानाजी तुपट, ॲडव्होकेट मनोहर उरकुडे, ॲडव्होकेट हेमंत उरकुडे, रुपेश देशमुख, सिद्धेश्वर भरे, अमृत नखाते, अनिल दोनाडकर, धनराज ठाकरे, भास्कर नागतोळे, संजू बगमारे, निहाल ढोरे, जगदीश तलमेले, प्रेमलाल धोटे, मंगेश फुटीक, सुरेश दर्वे, वामन मिसार, गजानन ढोरे, हिरालाल ठेंगरे, विलास दुपारे, प्रेमलाल शेंडे, गिरीधर गुरपुडे, राजेश उरकुडे, गजानन माकडे, गणेश पिलारे, राजेश पारधी, महादेव राऊत, शामराव कुथे, हरिदास दुपारे, सागर नखाते, मोरेश्वर दर्वेंनी दिला आहे। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।